अशोक नेते को पराजित कर कांग्रेस के डॉक्टर किरसान ने चुनावी जीत हासिल की है। उनकी इस जीत पर सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम की एक विशेष रिपोर्ट। गढ़चिरौली निर्वाचन क्षेत्र में पिछले 2 टर्म से सांसद रहे अशोक नेते को पराजित कर कांग्रेस के डॉक्टर नामदेव किरसान यह चुनाव जीत गए। हमारे प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने इस जीत के बाद इस जीत का सेहरा जिनके कारण डॉक्टर नामदेव किरसान के सिर पर बांधा गया, वह महाराष्ट्र राज्य के विपक्ष दल के नेता विजय वडेट्टीवार और डॉक्टर नामदेव किरसान से बातचीत की। लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात व देशामध्ये चांगलाच फेरबदल झालेला आहे। अब की बार 400 पार असा नारा असलेल्या नरेंद्र मोदी सरकारला महाराष्ट्रामध्ये चांगलाच मोठा धक्का लागलेला असून संपूर्ण देशाची परिस्थिती बघता सध्या इंडिया आघाडीने चांगलीच मुसंडी मारलेली आहे। माझ्यासोबत आहेत भावी खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे भावी खासदार डॉक्टर नामदेवरावजी किरसान साहेब, विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार साहेब। महाविकास आघाडीने आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि जनतेने जनादर दिलेला आहे आणि तुम्हाला किंग मेकर म्हणून म्हटलेलं आहे, यावर आपलं काय मत आहे? किंग मेकर जनता आहे। जनता जनार्दनाने ठरवलं होतं की या जुमलेबाज आणि हुकुमशाही सरकारच्या विरुद्ध मतदान करायचं आणि महाराष्ट्रात हे जे बोगस सरकार आहे, असंविधानिक सरकार आहे, हे म्हणजे 3 मिळून हे जे लोकांचे पक्ष फोडून हे गद्दारी जी काही केली त्याला धडा शिकवण्याचा निर्णय जनतेने घेतला आणि महाविकास आघाडी ताकदीनं नेते कार्यकर्ते एकत्र राहिले। उत्तम समन्वय हा आम्हाला आमच्या महाविकास आघाडीमध्ये होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि जनतेचा प्रतिसाद, त्यांचा आशीर्वाद यातून हा अनपेक्षितपणे जो आम्हाला अपेक्षित होता तो निकाल आज आपल्याला दिसतोय। जवळपास 30 जागा महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकत आहे आणि पुढची विधानसभा सुद्धा मी सांगणार आहे त्या माहितीला, ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। और राजालाही सांगणार आहे धर्मराव बाबाला कि बाबा अब तुम्हारी गति ना घर की ना घाट की हो गई। आम्हाला सांगत होता तुम्ही 4 तारखेला वडेट्टीवार जाणार, आता कोण जाणार, कुठल्या बिळात जाणार, काय अवस्था होईल? कारण एक महाराष्ट्रात त्या अजित पवारांची जागा आली एक आणि त्यांच्याही मतदारसंघात 17,000ची लीड काँग्रेसला मिळाली आहे। 2 राजे भाजपा सगळे एकत्र असताना आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या अजय कंकरालवार आणि त्यांची टीम, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जी जान से काम केलंय। त्यामुळं राजाचे पाय आता पुढे कुणाकडे वळतात हे दिसेल आणि मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। माझ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे सर्व नेते यांच्या अपार कष्टामुळे हे यश मिळालं, त्या सर्वांचे आभार। भाऊ, केंद्रामध्ये आता आपण जर बघितलं तर सध्या काँग्रेसचं पण म्हणजे महाविकास आघाडीचंही वर्चस्व या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसलेलं आहे। तर केंद्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी आपली काही वाटचाल राहणार आहे का? आमचे प्रयत्न सुरू आहेत। जे आकडे आता दिसत आहेत ते एक्झिट पोलसारखे ते आकडे बदललेले दिसतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी सत्तेत येईल। NDAचं सरकार येणार नाही। तुम्हाला आजची रात्र बघा, फार मोठा परिवर्तन दिसेल। लोकसभा क्षेत्रामध्ये जी मला पक्षाने संधी दिली, राजकारणामध्ये तसं काही नवीन नाही। मी मागच्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे आणि गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये मागच्या 12 वर्षापासून काम करत आहे आणि हे काम करत असताना पक्षाने त्याची दखल घेतली आणि पक्षाने दखल घेऊन मला या ठिकाणी उमेदवारी दिली। ही उमेदवारी दिली हे लोकांच्या जनसंपर्कामध्ये राहिल्यामुळे आणि जनमानसांमध्ये मिसळल्यामुळे आणि आपल्या पक्षाचे जे कार्यक्रम आहेत, जो अजेंडा आहे लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो
भारतीय जनता पार्टीचे जे अपयश आहे आणि भारतीय जनता पार्टीची मोठी मोठी आश्वासनं दिली, संविधान धोक्यात आणलं, लोकशाही धोक्यात आणली, ह्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आणि त्यामुळे लोक संघटित होऊन यावेळी या सरकारच्या विरोधामध्ये समोर उभे ठाकले आणि सगळ्यांनी जनतेने ही निवडणूक स्वतःची समजून लढली आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा ही निवडणूक स्वतःची समजून लढली. त्याच्यामुळे आम्हाला एवढं भरघोस मताधिक्य या ठिकाणी मिळू शकलं. विजयावर आपली काय प्रतिक्रिया? विजय आमचा निश्चित होता, कारण की सर्वच कार्यकर्ते आणि जनमानसिक लोकसुद्धा म्हणायचे की यावेळी तुमचा विजय कोणी थांबवू शकत नाही. ज्या दिवशी उमेदवारी आमची जाहीर झाली त्या दिवशीपासूनच विजय झाला असं सगळ्या लोकांनी सांगितलं आणि कार्यकर्ते सगळेच म्हणायचे, ज्या लोकांनी काम केलं बूथ लेवलपर्यंत, ज्या लोकांनी गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन काम केलं ते लोक सगळेच म्हणायचे की आपलं मताधिक्य 1 लाखाच्या वर राहील आणि आपण निश्चितच निवडून येणार आहोत अशी खात्री सगळ्या लोकांनी व्यक्त केलेली होती. आणि अपेक्षित निकाल हा काल लागलेला आहे आणि या निकाल लागल्यानंतर ह्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील, लोकांना जे काही अपेक्षित असेल त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. तर केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन होण्याची जनतेकडून बोलल्या जात आहे, काही आपणास काय वाटतंय? परिवर्तन व्हायलाच पाहिजे, कारण की ही जी आता निवडणूक झाली परिवर्तनाचीच नांदी होती. काही ठिकाणी आपण यशस्वी झालो नसलो तरी पण महाराष्ट्रामध्ये फार चांगला निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची परिस्थिती आणि आमचे घटक पक्ष जे आमच्या सोबतचे आहेत महाविकास आघाडीची त्यांची परिस्थिती चांगली आहे. इतर भारतामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी आपण चांगले प्रकारचं परफॉर्मन्स केलेला आहे. परंतु सरकार स्थापन करत असताना हा बहुमताचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये प्रयत्न आता सुरू आहेत की जर बहुमत आपल्याकडे जर मिळालं, बाकी घटक पक्ष आहेत ते लोक सोबत आले तर हे जे तानाशाहीचं सरकार आहे, हुकुमशाहीचं सरकार आहे, हे घालवण्यासाठी मदत होईल. आता लोक बाकीचे कसे विचार करतात त्याच्यावर अवलंबून. धन्यवाद साहेब, परत आपल्या समोरील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. मी प्रवीण गेडाम, CTV न्यूज, सावली, चंद्रपूर.